मधुमिलनात या विलोपले मधुमिलनात या मधुमिलनात या विलोपले मधुमिलनात या विलोपले मधुमिलनात या. राग कसे लक्षात ठेवायचे हे चाललंय. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव आणि बैसर हरिपाठ हरिकीर्तन या चॅनलवरती राग कसे ध्यानात ठेवायचे त्याच्याबद्दल हे चाललंय. हा राग ओळखू आला असेल तुम्हाला कोणता आहे उगं कमेंट्स करून सांगा बरोबर. विलोपले मधुमिलनात या सगळं ऐका. सखी बोलती कामना गमना सखी बोलती कामना मधुमिलनात या विलोपले मधुमिलनात या. कोणता राग आहे सांगा बरं. सगळं नाट्यगीत ऐका हे. ह्याच्यामध्ये 2 राग आहेत. पहिला राग शंकरा आणि सगळं जर गीत तुम्ही ऐकलं नाट्यगीत जर ऐकलं तर तुम्हाला 2 रागाचं ह्याच्यामध्ये म्हणजे अंग दिसेल. राग मांड आणि राग शंकरा. हे तुम्ही लक्षात ठेवलं फक्त हे गाणं तुम्ही लक्षात ठेवलं. विलोपले मधुमिलनात या विलोपले मधुमिलनात या. सगळं ऐका. नाट्यगीत आहे. यूट्यूबवर शोधलं की वेगवेगळ्या गायकांनी गायलेलं तुम्हाला आढळतं. राग मांड किंवा शंकरा जर ओळखायचा असेल तर ह्या गाण्याचा जवळून अभ्यास जर तुम्ही नाट्यगीताचा केला तर तुमचे हे 2 राग अगदी परफेक्ट होऊन जातील. असं प्रत्येक रागासाठी काही नाही काय आहे. आणि तेच मी माझ्या भोळ्या भाविक भक्तांना ज्यांना कोण वरती निघू देत नाही. परमार्थामध्ये अहंकारी लोक थोडे आहेत असं म्हणायचं का तुम्हाला. परमार्थ करतात परंतु अहंकार गच्च भरलेला आहे त्यांच्याकडे. ते छोट्याशा किरकोळ गायकांना वरच येऊ देत नाही. तो सत्य परिस्थिती सांगतो. आजकालच्या परमार्थाची ही सत्य परिस्थिती सांगतो. तर अशा लोकांना शह देण्यासाठी हे माझे अडाणी लोक राहू नये कमीत कमी त्याच्या पाठीमागं गाता आलं पाहिजे यासाठी हे नाट्यगीत तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या हे 2 राग परफेक्ट. आता पुढं सांगायचं म्हटलं तर सर्व जवळजवळ गायनामध्ये हा राग गायला जातो जवळजवळ बरं का. परंतु ज्यांच्या पट्टीत आहे त्यांच्या पट्टीमध्ये जनक जनक तोरे बाजे पयलिया जनक जनक तोरे बाजे पयलिया. ह्याच्यावरनंच तुमच्या लक्षात आला असेल राग कोणता आहे तो. हा कानडा आहे परंतु दरबारात गात होते त्याच्यामुळं त्याला राग दरबारी किंवा दरबारी कानडा असंही म्हटलं जातं. आता ह्याच्यावरती अनेक हिंदी गाणे आहेत परंतु अनेक हिंदी गाणी तुम्ही करण्याचा प्रयत्न करू नका. आपणाला त्या गाण्याकडती घुसायचं अजिबात नाही. आपणाला लक्षात काय ठेवायचं आहे. हे नसेल आवडत तुम्हाला गाणं तरी अगदी भगवंताच्या ह्याच्यावर मोहम्मद रफीच्या आवाजामध्ये ये दुनिया के रखवाले सुन दर्द भरे मेरे नाले सुन दर्द भरे मेरे नाले. ह्याच्यावरती आपण आपल्या संप्रदायामध्ये
अगदी खोटं नाही सांगत मी, या रागानेच रामकृष्ण हरीची सुरुवात केली. कशी करत असेल विचार करा तुम्ही. माझं आयुष्य केलं या रागामध्ये, अगदी रामकृष्ण हरी म्हणायचं. हरी मोठ्यांदा म्हणतो मी, खूप आवाज उंच चढवून, म्हणजे कानडा. आलं का लक्षात? वरच्या आवाजात गाऊन पुन्हा खाली येतो. हरी 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 राम कृष्ण हरी हरी. खाली बी म्हणू शकतो हरी 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 राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी 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 राम कृष्ण हरी. आता पहा नीट लक्ष द्या. हा वरच्या आवाजात जर तुम्ही गायला, वरच्या आवाजात जर गायला तर त्याच्यामधलाच भाग, म्हणजे 2 रागाची इथं प्रॅक्टिस होती. कुठला दुसरा राग असेल थोडंसं विचार करा बरोबर. वर गायल्यानंतर याचा कोणता राग उत्पन्न होतो. मूळ तर सांगितलं मी, दरबारी राग आहे हा. आलं का लक्षात तुमच्या? मग आता कानडा म्हणा, दरबारी कानडा म्हणा, फक्त म्हणून दाखवली. हे कशावरनं, तुम्ही कशावरनं लक्षात ठेवणार? तर ही काही मी गाणी तुम्हाला जी सांगितली, जनक जनक तोरे बाजे पयलिय आय 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 खूप 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 याच्यावरनं आपण म्हणजे चाली लावू शकतो. मंदिर देख डरे सुदामा, मंदिर देख डरे मंदिर देख डरे सुदामा, मंदिर देख डरे. आता कुठं कुठं ह्या चाली मी तुम्हाला लावून दाखवून सांगावं. नाम तुझे नारायणा, नाम तुझे नारायणा. कितीही अभंगाला तुम्ही या चाली लावू शकता. का तुझा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीन. तुम्ही फक्त आठवायची कसे ऑन द स्पॉट ते सांगतो. हे तुम्ही कसंही वळवू शकता. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुम्ही राग न चेंज करता तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. नीट लक्ष द्या. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. पाहिन श्रीमुख आवडीन, पाहिन श्रीमुख आवडीन. तुळशी हारगळा कासे पितांबर, तुळशी हारगळा कासे पितांबर.
तुळशी हार गळा कासे पितंबर, तुळशी हार गळा कासे पितंबर. दरबारीमध्ये हे पाठीमागं मी 2 भागामध्ये प्रत्येक भागात 4-4 राग सांगितले, ते 8 राग, आणि आज मी 4 राग सांगतो. झालं का लक्षात? हे 12 राग जर तुम्ही केले परफेक्ट, तर तुम्हाला पुन्हा दुसऱ्या कुठल्या रागाची आवश्यकता नाही. आलं का लक्षात? मी कमीत कमी तुम्हाला 100 राग सांगतो म्हणून सांगितलं, आणि त्याच्यापेक्षा जास्त खजिना माझ्याकडे आहे, भगवंतानी देऊ केलेला आहे. पण जेवढं आवश्यक आहे, जेवढं परमार्थासाठी आवश्यक आहे तेवढं सांगतो. समजा वृंदावनी सारंग तुम्हाला लक्षात ठेवायचं, किंवा सारंगचे तुम्हाला स्वर काढायचे, आणि अचानक तुम्हाला गायन करायला आवडेल. गाणं एक लक्षात ठेवा. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. झाला सारंग, वृंदावनी सारंग. काय आय 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 सगळं गाणं आहे का म्हणजे तुमच्या लक्षात. त्या प्रश्नाला उत्तर नव्हते, त्या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी ती एक कहाणी. मग आता किती ह्याच्यावरती तुम्ही चाली म्हणू शकता. तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त, तुका म्हणे माझ्या ह्याची सर्व सुख, हे तुका म्हणे माझ्या ह्याची सर्व सुख. कसंही तुम्ही म्हणू शकता. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख. वळवायच्या अंगामध्ये उपजता पाहिजे, सद्गुरूंची कृपा असणं आवश्यक. पाहिन श्रीमुख आवडीन, पाहिन श्रीमुख आवडीन, तुळशी हार गळा काशे पितांबर, तुळशी हार गळा काशे पितांबर. आवड्या निरंतरा ह्याची धान, हे वेगवेगळ्या जेवढ्या कला तुम्हाला करता येतील तेवढ्या तुम्ही कला करू शकता. अगदी सहजासहजी जाता जाता मी 3 राग सांगितले. आलं का? पहिला राग सांगितलं. कुठला सांगितलं? पहिला राग सांगितलं शंकरा मान. मधु मिलनात या, लक्षात आलं? पहिलं विलोपले मधु मिलनात या. दुसरा सांगितलं दरबारी खाना. झनक झनक तोरे बाजे पयलिया, झनक झनक तोरे बाजे पयलिया. दरबारी कानडा सांगितलं. तिसरा कुठला सांगितलं? वृंदावनी सांग. का करायचं तुमच्या सारे बदली सांग.
ते तोंडाने पाठ करू नका, ते घशात ना आले पाहिजे. किती राग सांगितले? 3 राग सांगितले. ह्याच्यामध्ये वृंदावनी सारंग आला की तुम्हाला सारंगचे स्वर लगेच ओळखूया येते का लक्षात? मी प्रत्येक राग आज जे सांगतो याच्यामध्ये जरा व्हिडिओ मोठा होतो, पण लोकांचे कमेंट्स असे की त्यांना हे खूप आवडते आणि म्हणून मी अगदी इंटरेस्ट घेऊन तुम्ही जेवढ्या कमेंट्स व्यवस्थित कराल तेवढं या डोक्यात जेवढं आहे ना तेवढं सगळं तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो. म्हणतात उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवे, उगवला चंद्र पुनवेचा. कुठला राग आहे? नुसतं गेच करा बरोबर कुठला राग असावा. किंवा वाहिली खंडवटी, वाह्याची वाहिली खंडवटी. फक्त तर्क जर तुम्ही केली नको देवराया, अभंग नुसता आठव. हे सांगितलेली जी गीता आहे ती कुठल्या रागामध्ये? मालकंस. मालकंस मध्ये एवढी गीता आहे ती, आलं का लक्षात? तुम्ही कंटाळचाल, परंतु ते आपल्याला नाही करायचं. आपल्याला काय करायचं? तो मालकंसाचे स्वर अचानक आपल्याला आठवायचे. त्याच्यासाठी मी हे सांगितलं. वाहिली खंडभूती, वाह्याची वाहिली खंडभूती. नाही तर दुसरं सांगितलं, उगवला चंद्र पुनवेचा किंवा नको देवरा. मग ह्याच्यावरनं तुम्ही कसंही तुम्ही चाली बदलू शकता. तू का म्हणे मन, तू का म्हणे मन, कसंही वळवू शकता हो. अमुक अमुकच पाहिजे असं काय नाही. तू का म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुम्हाला वाटेल सरांना अभंग येत नाहीत का? दुसरे भरपूर आहेत, परंतु हे तुमच्या नेहमी पाठांतरणातले अभंग आहेत त्याच्यामुळे सांगतो. किंवा तेच तुम्ही असंही म्हणू शकता. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे. ह्याच्यामध्ये भैरवीचे स्वर सुद्धा मिक्स. मालकंस मध्ये भैरवीचे स्वर मिक्स करून सुद्धा तुम्ही वटवू शकता. किती सांगू? तुम्ही प्रयत्न करा. मी माझी पूर्णता तुम्हाला साथ आहे. आणि तुम्ही फक्त कमेंट्स करा की सर हा राग आम्ही कसा लक्षात ठेवू. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असेल. कोणताही राग सांगा, तो राग मी लगेच तुम्हाला त्याचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करतो. परंतु जे सदैव आवश्यक आहे गायनामध्ये आवश्यक ते राग, मी 4 राग सांगितले त्याच्या व्हिडिओमध्ये अपलोड करण्याचा मी प्रयत्न केला. आवडेल ना आवडेल ज्याच्या त्याच्या मनाचा गुंतवणूक, परंतु ज्यांना आवडतंय त्याने आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करावं. नाही आवडत त्यांनी स्किप करून आपलं पुढे जावं. नाही आवडलं तर अनसबस्क्राईब करा. अरे एका दुकान जसं असतं, आपण तुम्ही नाही त्या दुकानात गेला म्हणून दुसरे यायच्या थांबतेत कसं म्हणून? असं नाही. आपण त्या दुकानात जाऊन काहीतरी माल घेतोय म्हणल्यानंतर, माल घेतल्यानंतर मोबदला दिला पाहिजे. मोबदला द्यायचा म्हणजे काय करायचं? लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, दुसरं काय करायचं? झालेली सेवा.
तुम्हा सर्व वारकरी जनांच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. चला 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 चला.